तर झटपट अशी तयार होणारी, खूप कमी साहित्यात तयार होणारी आज आपण पाहतोय आंब्याची पोळी। मुलांना जेलीचे चॉकलेट खूप आवडतात, पण तुम्ही एकदाही जास्त आंबे घेऊन ह्या आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याची पोळी बनवून ठेवली की कधीही तुम्ही चॉकलेट ऐवजी मुलांना हे देऊ शकता। नैसर्गिकरित्या बनवलेली आहे आणि अजिबात यामध्ये केमिकल नाही। बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट अशी होणारी आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे। पाहू शकतात तुम्ही, अगदी मस्त इथे आपली आंब्याची पोळी तयार आहे। मुलं मागून मागून खातील अशी ही आंब्याची पोळी तयार होते। आम पापड असेही याला म्हणतात। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ना एक आंबा घेतलेला आहे। तर आंबा जर वजनी प्रमाणात जर म्हटलं ना तर 350 ग्रॅमचा एक आंबा आहे। तर हा बदाम जातीचा आंबा आहे। तुम्ही कोणत्याही जातीचा आंबा ह्यासाठी वापरू शकता। तर आंबा यासाठी घेताना असा दाबला की दबला जाईल, म्हणजे रसाळ आंबा घ्यायचा आणि याचा कलर जो आहे ना तो थोडा गडद असा असावा, असा आपल्याला आंबा यासाठी वापरायचा। तर आंबा सर्व साईडने मी दाबून घेतला आणि डायरेक्ट मिक्सर जारमध्ये आपण याचा गर जो आहे ना तो घालून घेतला। आता यानंतर आपल्याला सालीचा देखील गर काढून घ्यायचा। त्यासाठी चमचा घेतलेला आहे आणि व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे सालीचा देखील आपण गर काढून घेणार आहोत। असा चमच्याने गर काढला की आपले हात देखील भरत नाही आणि संपूर्ण गर हा काढला जातो, सालापासून सहजासहजी वेगळा होतो। दुसऱ्या सालीचाही अशा प्रकारे मी गर काढून घेतला। आता राहिली कोय आंब्याची, तर ती अशा प्रकारे हातात घ्यायची, चमच्याने त्याचा गर काढून घ्यायचा, म्हणजे आपले हात देखील भरले जाणार नाहीत आणि गर देखील आपला पूर्ण निघतो। तर आता हे पहा, आंब्याची साल आणि कोय पूर्ण गर वेगळा झालेला आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे आंब्याचा गर काढण्याची। तर आता ह्यामध्ये काहीच घालायचं नाही आपल्याला आणि हे मिक्सरला एकदा गरका मारून घ्यायचे, म्हणजे फिरवून घ्यायचे। आता फिरवून घेतल्यानंतर इथे आपण घेतलेली एक कढई, तर त्यामध्ये हा आंब्याचा गर काढून घ्यायचा, म्हणजेच आंब्याचा पल्प काढून घ्यायचा। त्यानंतर आता ही कढई ठेवायची गॅसवर आणि गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि हे आपल्याला 10 मिनिटं तरी शिजवून घ्यायचं। तर आता आपण ह्यामध्ये ना एक छोटी वाटी साखर घातलेली आहे। आंबा कितपत गोड आहे एवढी यामध्ये साखर घालायची आपल्याला। आंबा जर जास्त गोड असेल तर कमी साखर घालायची, आंबा जर थोडासा कमी गोड असेल तर जास्त साखर घालायची। तर आता पहा, हे असं सारखं हलवत आपल्याला 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि सतत असं हलवत राहायचं, म्हणजे हे छान सर्व बाजूने शिजलं जातं आणि खाली लागत देखील नाही। तर सर्वात महत्त्वाची टिप्स इथे, जोपर्यंत आपण हे गॅस बंद करत नाही तोपर्यंत कुठेही हलायचे नाही, असं इथं हलवतच राहायचं आहे। जास्त वेळ काही लागत नाही, 10 ते 15 मिनिटात हे जेली फॉर्ममध्ये येतं, म्हणजे आपलं मिश्रण आंबा पोळी बनवण्यासाठी तयार होतं। तर पहा, मी इथे हलवतच राहत आहे। साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे यामध्ये। तरी आपल्याला हे अजून आहे ना, याला पूर्ण अशी चकाकी आली पाहिजे पूर्ण मिश्रणाला, आणि बाहेरची जशी जेली असते ना त्या प्रकारे ह्याला चमक येते, तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा। तर इथे पाहू शकता आता आहे ना, ह्याला आता बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे मिश्रण शिजायला सुरुवात झालेली आहे। 5 मिनिटांनंतर सतत हलवल्यानंतर अशी उकळी यायला सुरुवात होते मिश्रणाला आणि गॅस अजिबात सोडायचा नाही आपल्याला, असंच हलवत राहायचं इथे। तर आपल्या आंबा पोळीला छान कलर यावा आणि मस्त याची अजून टेस्ट वाढावी यासाठी मी ह्यामध्ये पाव चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर किंवा लाल बेडगी पावडर देखील तुम्ही इथे घालू शकता, म्हणजे आपल्या आंबा पोळीला छान कलर देखील येईल आणि चव देखील खूप छान लागते याने। तर पाहू शकता आता मिश्रण जे आहे ना 10 मिनिटांनंतर कढई सोडायला लागलेला आहे आणि जेली फॉर्ममध्ये यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर 1 किलो आंबे घेणार असेल तर तुम्हाला ह्यापेक्षा टाईम जास्त लागू शकतो, म्हणजे 15 ते 17 मिनिटं तुम्हाला हे शिजण्यासाठी लागू शकता बरं का। तर आता इथे 12 मिनिटांनी पहा, आपलं मिश्रण जे आहे ना त्याने पूर्ण कढई सोडलेली आहे आणि पूर्ण मिश्रणाला चकाकी तुम्हाला दिसत असेल आणि जी जेली असते ना त्या प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे। अशा वेळेस आपलं मिश्रण हे परफेक्ट असं शिजलेलं आहे असं समजायचं। तर आता आहे ना गॅस बंद केलेला आहे मी आणि लगेच एक प्लेट घेतलेली आहे, 2 थेंब लगेच लावून घ्यायचे प्लेटला आणि त्यामध्ये हे मिश्रण आहे ना आपण काढून घेणार आहोत। जवळून देखील एकदा मिश्रण तुम्हाला दाखवते कशा प्रकारे झालेलं आहे ते।
आता काढून घेऊयात प्लेटमध्ये। तर फटाफट आपल्याला ही प्रोसेस करायची, मिश्रण थंड व्हायला नको त्याआधी। आता सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही, ताटली अशी धरायची आणि फिरवायची, म्हणजे ते मिश्रण आपोआप सगळीकडे पसरले जाते बरं का। तर इथे पाहू शकता मिश्रण सगळीकडे एकसारखे पसरलेले आहे। अजून एक पद्धत सांगते, अशी पळी घ्यायची आणि एकसारखी सगळ्या साईडने फिरवायची, म्हणजे सगळ्या साईडला एकसारखे असे मिश्रण पसरले जाते बरं का। तर ह्या 2 पद्धती आहे मिश्रण पसरायच्या। आता आपल्याला ह्याला 2 ते 3 दिवस फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि कमीत कमी 1 दिवस किंवा 4 ते 5 तास तरी आपल्याला ऊन दाखवायचे, म्हणजे हे वर्षभरासाठी टिकले जाते। जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर ऊन दाखवणे ह्याला गरजेचे आहे, किंवा जर लगेच खायचे असेल तर फॅन खाली तुम्ही हे 2 ते 3 दिवस सुकवू शकता। 2 दिवस आहे ना फॅन खाली आणि 3 तास उन्हात सुकवल्यानंतर आता ही आम पापड किंवा आंब्याची पोळी पाहात तुम्ही, पहिल्यापेक्षा तुम्हाला कलर अगदी चेंज झालेला दिसत असेल, म्हणजे पहिला पिवळसर थोडा कलर होता आपला, आता याचा वाळल्यानंतर कलर अगदी डार्क असा केशरी कलर झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। तर आता पहिले काय करायचं आहे, इथे आपल्याला आहे ना सुरी घ्यायची आणि त्यांनी ह्याच्या कडा जे आहे ना ते सर्व बाजूने सोडून घ्यायच्या, म्हणजे आपण इडली करताना कसं सर्व कडा सोडवून घेतो त्या प्रकारे आपल्याला ह्याच्या कडा सर्व बाजूने सोडवून घ्यायच्या। आणि आता आपल्याला ना एका साईडने असं उचलून घ्यायचं, पाहू शकता अगदी सहजासहजी ही आपली आंब्याची पोळी निघत आहे, अजिबात खाली चिकटलेली नाही। हळूहळू असं करत सर्व आपण आंब्याची पोळी काढून घेऊया आणि पोळी निघली देखील आहे, पाहू शकता तुम्ही। आता आहे ना इथे खाली पहा, या ताटलीला देखील अजिबात काही चिकटलेलं नाही आहे, एकदम मस्त अशी आपली ही आंब्याची पोळी निघालेली आहे। तर आता एक मोठी प्लेट घेतली आणि मी ती पलटी केली आणि त्यावर ही पोळी ठेवली। आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी घेतलेला आहे पिझ्झा कटर। पिझ्झा कटरने आपण हे कट करून घेऊयात, किंवा सुरीचा वापर देखील तुम्ही करू शकता, पण पिझ्झा कटरने छान कट होतं बरं का, अजिबात हालत नाही इकडचं तिकडं। आता तुम्हाला आहे ना एका आंबा पोळीचा मी रोल देखील करून दाखवते। तर इथे पहा, तर ही आंबा पोळीची आपण इकडं रोल करूयात। तर खूप छान अशी आपली इथे आंबा पोळी तयार आहे, आम पापड देखील ह्याला म्हणतात। तर आहे का नाही जेली फॉर्ममध्ये तयार झालेली, तर तुम्ही हे मुलांना चॉकलेट ऐवजी नक्की देऊ शकता, घरगुतीरित्या नैसर्गिक आपण बनवलेली आहे। जास्त प्रमाणात बनवून ठेवायची आणि मुलं मागतील तेव्हा मुलांना एक एक द्यायची, खायला देखील खूप मस्त लागते। केमिकल फ्री नैसर्गिकरित्या बनवलेली आंब्याची पोळी तयार। आता बाकीची जी आंबा पोळी राहिली ना त्याचे आपण कटरने अशा स्लाइस पाडून घेऊया, चौकोनी चौकोनी करा किंवा अशा गोल रोल करा, कशीही छानच लागते। अशी स्टोअर करून ठेवायची बरं का वर्षभर, ऊन दाखवा म्हणजे छान स्टोअर होते, वर्षभर नक्की खाऊ शकता तुम्ही। तर ताईंनो आणि दादांनो, तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आंब्याची पोळी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जे आपल्या चॅनेलवर नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।